So let's take an example that. So example is given as we calculate the reaction offered by the surfaces as shown in figure. So figure is given. If the cylinder weighing 1000 Newton, so weight of the cylinder is given as a 1000 Newton, and it is raised in an inclined surface which is inclined at 90 degree and 50 degree with respect to horizontal. Okay, so the diagram is given like vertical. Let's one ball or the cylinder is raised in vertical and the inclined wall. Okay, the inclination of inclined wall with respect to horizontal is given as the 90 degree, sorry, 50 degree. So this is given as 50 angle, then this is 90, so it's perfectly vertical. So this is your point A, and this will be your point number B. Okay, and weight of the ball or cylinder is given as 1000 Newton. 1000 Newton. Okay, and we have to calculate reaction offered by the surfaces. आता मी काय सांगितलं होतं, ज्या पॉइंटला तुमचा जो काही सिलेंड्रिकल स्पिअर असेल किंवा बॉल असेल, तो बॉल सरफेसला टच होतो, तिथे तो 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. ओके, 90 डिग्रीचा अँगल. सो जर मी हा पॉइंट पकडला, इथनं तो ऑफर करेल हॉरिझॉन्टली, म्हणजेच 90 डिग्री होईल, आणि हा बी पॉइंट आहे इथे या पॉइंटला. ओके, म्हणजे जर मी ते पॉइंट एक्सटेंड केले तर या पद्धतीने पुढे जातील फ्रॉम दी सेंटर, सेंटर मधनं पास होतील आणि हा या साईडला जाईल. ओके, म्हणजे त्याची मी फ्री बॉडी जर डायग्राम ड्रॉ केली तर तुमचा वेट जे असेल इट इज अगेन मुव्हिंग डाऊनवर्ड डायरेक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर एक जो असेल तो फोर्स हॉरिझॉन्टली जाईल परफेक्टली, आणि दुसरा जो असेल तो काय अँगल इकडे इन्क्लाइन असेल की जे आपल्याला नंतर कॅल्क्युलेट करायचे. ओके, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन. हा इकडे जाईल, हा वरती जाईल. ओके, सो लेट्स कन्सिडर हा ए पॉइंट आहे, म्हणजे याची रिॲक्शन ही असेल आर ए आणि ही रिॲक्शन असेल आर बी. ओके, आता अँगल कॅल्क्युलेशन. ओके, हा आता 90 डिग्री असेल इथे. ओके, राहिला बाकीचे कॅल्क्युलेशन. ओके, ठीक आहे. तर हा एक जो ट्रायंगल तयार होतो बघा इथे, या ट्रायंगल मध्ये एक तुम्हाला 50 डिग्री दिलेला आहे, दुसरा मी तुम्हाला काय बोललो, ही जी रिॲक्शन असेल त्या पॉइंटला 90 डिग्रीचा अँगल तयार करते, म्हणजे हा 90 झाला. ओके, म्हणजे हा उरलेला किती असेल तुमचा 30. ओके, हा 30 झाला म्हणजे तिथे हा अपोजिट सेम कोण येतो, हा पण इथे 30 होईल. त्या लक्षात, हे दोन मी पॅरलल लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केल्या. हा जर तुमचा अँगल 30 झाला तर हा पण अँगल 30 होईल. ओके, हा जर 30 झाला, हा 30 प्लस इथे 90चा अँगल तयार होतो, मग इथे काय असेल तुमचा हा टोटल 30 प्लस 90, 30 प्लस 90 म्हणजे तो किती झाला 120. ओके, मग हा 120 झाला, हा 90 झाला, म्हणजे उरलेला हा किती असेल 360 मायनस 120 मायनस 90.
ओके, म्हणजेच तो किती झाला तुमचा 150. Okay, so this is your W, then R reaction at point A and reaction at point B. So by applying Lami's theorem, W divided by sine of 150 येईल आता is equal to RA divided by sine of RA चा opposite angle किती झाला 120 is equal to RB divided by sine of RB चा opposite 150. Okay, so if you equate first two ratio, यात जर बघितलं तुमचा फक्त RA अननोन आहे, W ची व्हॅल्यू 1000 दिलेली. ओके, so 1000 divided by sine of 150 is equal to RA divided by sine of 120. यावरून तुम्हाला RA ची व्हॅल्यू भेटेल RA is equal to. ओके, ती येते नियर अबाउट कॅल्क्युलेशन करून बघा 1191.75 न्यूटन. ओके, अगेन पहिला आणि तिसरा रेशो जर इक्वेट केला 1000 डिवायडेड बाय साइन ऑफ 150 इज इक्वल टू RB डिवायडेड बाय साइन ऑफ 150 नाही RB डिवाइड बाय 90 सॉरी इथे. ओके, मग यावरनं RB अननोन आहे फक्त, सो RB ची व्हॅल्यू भेटेल RB इज इक्वल टू 1555.724 न्यूटन. ओके, सो हे कॅल्क्युलेट केलं. ओके, so this is how we are going to solve the problem based on your spherical ball. Okay, then सेम प्रॉब्लेम आपण ग्राफिकल मेथडने पण सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर आपण ग्राफिकल मेथड जे असेल ती नंतर बघू. दोन्ही अजून एक सेक्शन आहे या चॅप्टरचा की जो तुमच्या बीम वरती डिपेंड आहे. ओके, तो बघून घेऊ. त्यानंतर दोन्हीचे ब्रॅकेटचे प्रॉब्लेम जे असतील ग्राफिकली ते एकाच वेळेस सॉल्व्ह करू. ओके, सो नेक्स्ट जो टॉपिक आहे इट इज बेसिकली कॉल्ड एज beam. Okay, so what is beam? Okay, so beam is your structural member. Okay, so it is a large body which carries different type of load. Okay, it is supported by either different type of structure support to keep the body in equilibrium. In simple way, beam is any horizontal structural member. कुठलाही एखादा horizontal मेंबर असेल किंवा स्ट्रक्चरल मेंबर असेल की ज्यावरती आपण लोड अप्लाय करतो आणि ती पर्टिक्युलर बीम ही काही सपोर्टने होल्ड करून ठेवलेली. बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही जिथे बसलेला तुमच्यावरती जी सिलिंगची जी एक हॉरिझॉन्टल बीम असते, पूर्ण सिलिंग नाही. तुम्ही जर एखादे सिव्हिल कन्स्ट्रक्शन जर बघत असाल तर बघा, भिंती बांधण्याआधी फक्त एक स्ट्रक्चर उभं करता, काही व्हर्टिकल पोल आणि काही हॉरिझॉन्टल पोल असे टाकलेले असतात. म्हणजे या टाइप मध्ये. हा झाला तुमचा ग्राउंड फ्लोर,
हा फर्स्ट फ्लोअर, दिस इज सेकंड फ्लोअर. ओके. मग हॉरिझॉन्टल किंवा बीम म्हणजे काय? हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे, स्ट्रक्चरल मेंबर, काही स्ट्रक्चर आहे ते. ओके. विच कॅरीज द लोड, यावरती इक्विपमेंट बसलेले असता, तुम्ही असणार आहे. ओके. तुमचं जे काही वेट असेल ते वेट ह्या बीम वरती जातं. ओके. हे बीम ते वेट जे असेल ते डिस्ट्रीब्यूट करतं कुठे? हे जे काही वरती दोन सपोर्ट दिलेले असतात. ओके. या सपोर्ट वरती तुमचं जे काही वेट असेल ते वेट डिस्ट्रीब्यूट होतं. ओके. मग ही जी काही हॉरिझॉन्टल मेंबर आहे, सो दिस हॉरिझॉन्टल मेंबर इज कॉल्ड ॲज बीम. ओके. आता ह्या बीम वरती जर तुम्ही सपोज कन्सिडर करा, बीमची जी काही लेंथ आहे, तुम्ही जे घरात बसलेले त्या बीमची लेंथ आहे 5 मीटर, एक एक्झाम्पल साठी 5 मीटर, आणि त्या 5 मीटरच्या बीम मध्ये तुम्ही बरोबर सेंटरला बसलेला आहे. तुमचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन जाणार आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तुमचं जे काही वेट आहे ते वेट आपण कन्सिडर केलं 100 न्यूटन आहे, आणि सेंटरला बसले म्हणजे कितीला? 2.5 मीटर वरती. सेंटरला आहे म्हणजे काय झालं, तुमचं जे काही वेट आहे ते वेट, हे जे काही दोन्ही सपोर्ट आहे, व्हर्टिकल सपोर्ट, त्या सपोर्ट वरती इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं. म्हणजे इकडे तुमचं 50 न्यूटनचं वेट गेलं आणि ह्या सपोर्ट वरती 50 न्यूटनचं वेट गेलं. तर हे सपोर्ट असतं, याला बोलतात रिॲक्शन. ओके. जशी आपण आता बघितली. रिॲक्शन. ओके. सो रिॲक्शन ऍट पॉइंट ए, हा या पॉइंटला जर नाव दिलं असेल तर ती झाली तुमची 50 न्यूटन. तसेच रिॲक्शन ऍट पॉइंट बी अगेन 50 न्यूटन. आता जसा जसा हा 100 न्यूटनचा फोर्स मी लेफ्टला किंवा राईटला सरकवेल, त्या साईडला त्या पर्टिक्युलर डायरेक्शनचं वेट हे वाढत जाईल. सपोज हा 100 इथं होता, मी 100 जर इथे ड्रॉ जर केला या साईडला, तर ह्या पर्टिक्युलर सेक्शनला इथे तुमचं वेट वाढत जाईल आणि अपोजिट डायरेक्शनला कमी होईल. बट दोघांची ऍडिशन जर केली मी, तर ती किती यायला पाहिजे? तुमचं जेवढं वेट तेवढं 100. ओके. अगेन मग ह्या बीमचे काही टाइप्स असतात. ओके. ह्या बीमचे काही टाइप्स आहे. तर फर्स्ट टाइप आहे तुमचा टाइप नंबर 1, कॅन्टिलिव्हर बीम. नंबर 1 cantilever beam. What is cantilever beam? It is again a fixed type of beam supported at one end and free at another end. ओके. अशी बीम की जी एका पॉइंटला फिक्स आहे आणि दुसऱ्या पॉइंटला फ्री आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ही एक बीम आहे बघा. मी काय बोललो? बीम म्हणजे काय? हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर झाली. पण ती सपोर्ट पाहिजे त्याला कंपल्सरी दिलेला, तर ती बीम होईल. ओके. मग ह्या बीमला जर मी सपोर्ट दिला, त्यातले कॅन्टिलिव्हर म्हणजे काय? अशी बीम की जी एका साईडला फ्री आणि दुसऱ्या साईडला मी फिक्स करून ठेवलेली. मग इथे जर मी ती फिक्स करून ठेवली तर ती झाली तुमची कॅन्टिलिव्हर बीम. ओके. आणि जर मी इथे काहीतरी फोर्स अप्लाय केला, इथे केला किंवा इथे केला, कुठेही केला, तर हे जे काही एक्झाम्पल झालं हे कॅन्टिलिव्हर बीम. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर घराची बाल्कनी असते बघा. आता सपोज हा तुमचा सेकंड किंवा फर्स्ट फ्लोअर आहे, तिथनं तुमची ही बाल्कनी. आता बाल्कनी जर बघितली तर हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे तो काय झाला? फिक्स झाला आणि ही फ्री झाली. इथे तुम्ही काहीतरी लोड अप्लाय करताय, तुमचा स्वतःचा लोड असेल किंवा जे काही इक्विपमेंट असतील, एक्स्ट्रा इक्विपमेंट असेल, त्याचा लोड झाला. मग हे जे काही एक्झाम्पल आहे हे झालं तुमचं कॅन्टिलिव्हर बीम. ओके.
सो कॅन्टिलिव्हर बीम, मग हा असेल तुमचा फिक्स पॉइंट ए, त्याच्यानंतर लोड इथे सपोज बी, इथे जर आणखी एखादा लोड असेल तर हा पॉइंट सी, मग ह्या दोघांमधला डिस्टन्स पहिल्याचा असेल सपोज 2 मीटर, नंतर परत 3 मीटर, या पद्धतीने. ओके, लोड आयदर डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल किंवा अपवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, द नेक्स्ट वन इज फिक्स बीम. सेकंड वन फिक्स्ड बीम. ओके, व्हॉट इज फिक्स बीम? फिक्स बीम म्हणजे काय? जी बीम दोन्ही साईडला फिक्स करून ठेवलेली. ओके, बीम विच इज फिक्स्ड फ्रॉम दी बोथ एंड. ही एक बीम सपोज, आणि ही मी राईट आणि लेफ्ट साईड दोन्ही साईडने जर मी फिक्स करून ठेवली तर हे एक्झाम्पल झालं तुमचं फिक्स बीमचं. ओके, एक्झाम्पल परत, मी जर हा तुमचा एक फ्लोर जर घेतला, हा इतका, तर बघा इथे ही फिक्स बीम तयार होते. एक व्हर्टिकल सेक्शन, हॉरिझॉन्टल आणि परत व्हर्टिकल. ओके, म्हणजेच काय झालं, मी ही जी काय बीम आहे ती बीम दोन्ही पॉइंटने होल्ड करून घेतली, फिक्स करून घेतली. ओके, नेक्स्ट वन आहे तुमची सिंपली सपोर्टेड बीम. नंबर 3, simply supported beam. What is simply supported beam? The beam which rests on the two support. Beam which rests on two support is called as simply supported beam. For example, ही एक बीम आहे, ही बीम ह्या दोन सपोर्ट वरती जर रेस्ट झालेली असेल, इथे एक सपोर्ट दिला, इथे एक सपोर्ट दिला. ओके, सपोर्ट देतोय म्हणजे ती डायरेक्शन अपवर्ड असेल. त्यावरती मी इथे सपोज लोड अप्लाय केला, त्याची जी काही लेंथ आहे ती असेल एल, हा असेल पॉइंट नंबर ए, पॉइंट नंबर बी, तिथे लोड अप्लाय केला तर पॉइंट नंबर सी, लोड डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, मग इथे त्यामुळे काय तयार होतं, रिॲक्शन. मग ही झाली आर बी, इथे झाला हा आर ए. ओके, हे झाले तुमची सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, बीम विच इज बेस्ड ऑन द टू वर्टिकल सपोर्ट इज कॉल्ड एज सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, आणि बीम मधला जो काही डिस्टन्स असतो दोन सपोर्ट मधला, आता इथे डिस्टन्स बिटवीन वर पॉइंट आर ए आणि आर बी ह्या दोघांमधला जो सपोर्ट असतो त्याला बोलता स्पॅन ऑफ बीम. ओके, स्पॅन ऑफ बीम म्हणजे बीमची लेंथ. ओके, वर्टिकल असता त्याला बोलता रिएक्शन सपोर्टला, रिएक्शन एट पॉइंट ए, रिएक्शन एट पॉइंट बी, देन स्पॅन ऑफ बीम. ओके, नेक्स्ट इज number 4, that is overhang beam. ओव्हरहँगिंग किंवा ओव्हरहँग बीम. व्हॉट इज ओव्हरहँग बीम? तर मी काय बोललो, जर तुमच्या बीम वरती दोन सपोर्ट असतील आणि ते दोन्ही बीमच्या आउटर एंडला असतील, काय बोललो, जर तुमच्या बीम वरती किंवा बीमला दोन सपोर्ट असतील
आणि ते दोन सपोर्ट बीमच्या आउटर एंडला आहे. म्हणजे इथे जर बघितलं बीमची लेंथ किती ए बी आणि जे काही सपोर्ट लावलेले ते बरोबर ए पॉइंटला आणि बी पॉइंटला, तर ती झाली सिम्पली सपोर्टेड बीम. जर बीम वरती दोन सपोर्ट असतील बट त्यापैकी कुठलाही एखादा सपोर्ट हा बीमच्या आतमध्ये असेल, ओके, तर ही झाली तुमची ओव्हरहँग बीम. ओके, ही झाली ओव्हरहँग बीम. या टाईप मध्ये. मग ती आयदर या पद्धतीने पण असू शकते, ओके, ही पण ओव्हरहँग बीम झाली. ओके, ही पण ओव्हरहँग बीम झाली. किंवा या पद्धतीने या पॉइंटला मी आउटर पॉइंट दिला आणि हा इथे दिला, ही पण झाली ओव्हरहँग बीम. ओके, म्हणजे ओव्हरहँग बीम म्हणजे काय, जर तुमच्या बीम मध्ये एखादा सपोर्ट हा बीमच्या आतमध्ये असेल किंवा युअर बीम इज एक्सटेंडेड बियॉन्ड युअर सपोर्ट. सपोर्ट कुठे आहे, ए आणि बी पॉइंटला, बट बीम इज एक्सटेंडेड बियॉन्ड दी सपोर्ट, देन इट इज कॉल्ड एज overhanging beam. Okay, then it is called as overhanging beam. So next beam is number 5th, continuous beam. Continuous beam. So what is continuous beam? Continuous beam is when beam is supported by more than two support. जर बघितलं असेल इथं जी बीम होती दोन सपोर्ट होते, बट पोर्शन हा एक्सटेंड झालेला होता, ती झाली तुमची ओव्हरहँगिंग बीम. इथे जर बघितलं तर बीम एकच होती, बट जे काही सपोर्ट आहे ते आउटर पॉइंटला आहे बीमच्या, म्हणून ती झाली सिम्पली सपोर्टेड बीम. व्हॉट इज कंटिन्युअस बीम? इफ युअर बीम इज सपोर्टेड बाय मोर दॅन टू सपोर्ट. आता इथे जर ड्रॉ केला मी, हा एक रिएक्शन आणि हा एक सपोर्ट, म्हणजे हे दोन सपोर्ट. आता ही कुठली झाली? सिम्पली सपोर्टेड बीम. आता जर यात मी एक्स्ट्रा एखादा सपोर्ट जर ऍड केला तर ही झाली कंटिन्युअस बीम. परत इथे झाली, अजून जर दिला तर ही झाली कंटिन्युअस बीम. परत अगेन दिस इज युअर कंटिन्युअस बीम. ओके, सो दिस इज युअर टाइप्स ऑफ बीम. कुठले कुठले? फर्स्ट वन कॅन्टिलिव्हर, देन फिक्स, देन सिम्पली सपोर्टेड बीम, देन ओव्हरहँगिंग बीम अँड कंटिन्युअस टाइप्स ऑफ बीम. ओके, हे सर्व नोट करत जा नोटबुक मध्ये. आता बीम बघितले आपण, देन व्हॉट आर दी टाइप्स ऑफ सपोर्ट. बीम तर बघितलं, आता सपोर्टचे टाइप्स कुठले? फर्स्ट वन, युअर सिंपल सपोर्ट. सिंपल सपोर्ट म्हणजे काय? बीम विच इज सपोर्टेड बाय सिंपल सपोर्ट इज कॉल्ड एज सिम्पली सपोर्टेड बीम. पण सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हटलं होतं? ज्या बीम वरती आउटर पॉइंटला दोन सपोर्ट होते त्याला बोललो आपण सिम्पली सपोर्टेड बीम. आता सिंपल सपोर्ट म्हणजे काय असणार आहे? ओके, द बीम विच इज सपोर्टेड बाय
the two support at the outer end of the beam. ओके, आउटर एंड ऑफ द बीम म्हणजे या पद्धतीने म्हणजे व्हर्टिकल जे आहे हे झाले तुमचे सिंपल सपोर्ट. ओके, आता याची जी काही रिॲक्शन असते ती रिॲक्शन व्हर्टिकल असते. रिॲक्शन ऑफ द सिंपल सपोर्ट इज ऑलवेज व्हर्टिकल. ओके, म्हणजे तुमच्या बीमला परपेंडिक्युलर असते. सेकंड वन इज युअर रोलर सपोर्ट. ओके, रोलर सपोर्ट. जर बीमचा पॉइंट हा जर रोलरने सपोर्ट केलेला असेल अशा पद्धतीने आणि इथे रोलर असेल तर बीमला बोलता रोलर सपोर्टेड बीम किंवा रोलर सपोर्ट. बीमचे टाइप्स कुठला झाला तो रोलर सपोर्टेड बीम आणि सपोर्ट कुठला झाला रोलर सपोर्ट. आणि ह्या रोलर सपोर्टची जी काही रिॲक्शन असते इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ रोलर. आता प्लेन ऑफ रोलर कुठला आहे, रोलर ह्या प्लेन वरती मूव्ह होतो तुमच्या हॉरिझॉन्टल, म्हणून ती याला इथे परपेंडिक्युलर असेल रिॲक्शन. आता जर तुमचा रोलरच इन्क्लाइंड असेल म्हणजे या पद्धतीने तुमचा बीम आहे आणि तुमचा रोलर या पद्धतीने इन्क्लाइंड आहे, सॉरी मग तुमची रिॲक्शन जी असेल ती या पॉइंटला इन्क्लाइंड असेल, या हॉरिझॉन्टल सरफेसला. ओके, सो युअर रिॲक्शन ऑफ रोलर सपोर्ट इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोलर. ओके, एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपली जी काय रोलिंग चेअर असते, ओके, रोलिंग चेअर म्हणजे काय होतं की रोलिंग चेअर मध्ये आपण त्या गिवन ऍक्सिसला रोटेट होऊ शकतो. ओके, म्हणजे तुमचा रोलर सपोर्ट जो असतो इट विल अलाउज युअर ट्रान्सलेशन मोशन अँड अवॉइडिंग रोटेशनल मोशन. म्हणजे आपण बरोबर चेअर घेऊन सरळ जाऊ शकतो, पुढे मागे जाऊ शकतो, पण ती चेअर एका पर्टिक्युलर ऍक्सिसला रोटेट करू शकत नाही रोलर सपोर्टला. ओके, सो नेक्स्ट वन इज युअर हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट सिमिलर टू युअर रोलर सपोर्ट. फक्त इथे रोलर नसणारे ओके, इथे रोलर नसणार आहे. मग हा झाला तुमचा हिंज सपोर्ट, हा पॉइंट ए. आता याच्यावरची जी काही रिॲक्शन असेल ही रिॲक्शन तुमच्या लोड वरती डिपेंड असते. म्हणजे जर लोड जर इन्क्लाइंड मॅनरने जर असेल तर रिॲक्शन पण इन्क्लाइंड असेल. लोड जर व्हर्टिकल असेल तर तुमची रिॲक्शन पण इथे व्हर्टिकल येईल. ओके, लोड जर इन्क्लाइंड झाला तर रिॲक्शन पण इन्क्लाइंड झाली. ओके, याचं एक्झाम्पल जायचं झालं तर तुमच्या दरवाजा जो असतो डोअरचा त्याला एक हिंज पिन लावलेली असते बघा क्लॅम्पिंग साठी, त्याला आपण बिजागिरी म्हणतो. ती काय करते तुमची रोटेशनल मोशन अलाउ करते. म्हणजे तुमचा दरवाजा हा रोटेट होतो, तुम्ही उघडता लावता, बट तो लिनियर मोशन ट्रॅव्हल करत नाही, तुम्ही दरवाजा खाली वरती सरकू शकत नाही. ओके, म्हणजे ती जी झाली ती झाली तुमची हिंज सपोर्ट. ओके, तो झाला हिंज सपोर्ट. नेक्स्ट वन आहे तुमचा फिक्स सपोर्ट. ओके, फिक्स सपोर्ट म्हणजे काय, तो दोन्ही पॉइंटला आपण फिक्स करून ठेवला.
So example of your support, first one simple support, then roller support and hinged support आणि फिक्स सपोर्ट, हे 4 टाइप्स आहेत. नेक्स्ट इज युअर टाइप्स ऑफ लोड्स. तर फर्स्ट टाइप आहे तुमचा लोडचा पॉइंट लोड किंवा आपण त्याला बोलतो कॉन्सन्ट्रेटेड लोड. पॉइंट किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड, द लोड विच इज ऍक्ट ऍट अ सिंगल पॉइंट. एकाच पॉइंट वरती ऍक्ट होणारा जो काही लोड असेल तो झाला तुमचा पॉइंट लोड. आता सपोज ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ओके, ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे. रिएक्शन व्हर्टिकल आणि त्यावरती एकाच पॉइंटला इथे हा एक लोड ऍक्ट झाला, डाऊनवर्ड डायरेक्शन कडे जातोय. हा एक ऍक्ट झाला सपोज, हा एक काहीतरी इन्क्लाइंड मॅनर वरती विच इज मूव्स टुवर्ड दी डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, हे कुठे एका पर्टिक्युलर पॉइंटला ऍक्ट झाली, इथे झाला, इथे झाला, इथे झाला. सपोज इथनं 2 मीटर वरती असेल, इथनं 1 मीटर वरती असेल, इथनं परत 2 मीटर वरती असेल. ते एकाच पॉइंटला ऍक्ट झाले, सो इट इज कॉल्ड ऍज पॉइंट लोड और कॉन्सन्ट्रेटेड लोड. मग हा झाला तुमचा सपोज W1, हा झाला W2, हा झाला W3. ओके, सेकंड वन आहे तुमचा UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL. ओके, त्याला आपण UDL पण बोलतो. तर जर लोड हा बीम वरती काही स्पॅन वरती, बीमचा काही स्पॅन, स्पॅन म्हणजे काही डिस्टन्स, सपोज या दोन याच्यामध्ये जर मी एखादा लोड डिस्ट्रीब्यूट केलेला जर असेल, तो आपण या पद्धतीने दाखवत असतो, सर्कल. ओके, या पद्धतीने. मग तो एका स्पेसिफिक लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट झालेला असतो, त्याला बोलता UDL. आणि त्याचं जे काही युनिट असतं UDLचं, ते असतं तुमचं न्यूटन पर मीटर. म्हणजे मी असं म्हणू शकतो 10 न्यूटनचा लोड हा 3 मीटर वरती ऍक्ट झालेला आहे किंवा 2 मीटर वरती ऍक्ट झाला. ओके, याला बोलता UDL. म्हणजेच आपण टेबल वरती जर बुक्स रचून ठेवलेले, तर बुक्सचा लोड एका पॉइंटला नाही येत, ते पूर्ण टेबल वरती, टेबलचं जेवढी लेंथ आणि विड्थ असतील तेवढ्यापर्यंत डिस्ट्रीब्यूट होतं. ओके, मग ते झालं तुमचा UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जो काही UDL असतो तो पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा असतो. ओके, पॉइंट लोड मध्ये तो कसा करणार आहे